अकेले खुश रहने का हुनर जिनके पास है उन्हें कोई गम सता नहीं सकता। नको बघू आता, ठीक आहे। याला तर मला पण तू हात दाखवायची सारखा रडत नको बेटा, नको नको नको। स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार सर्वांना। मी आज काय म्हणणार नाही तुम्हाला आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात असं, कारण मी खूपच जाम झाली आहे। त्याचं कारणही तसंच आहे, माझा असा ॲक्सिडेंट झाला आहे। 2 दिवस झालं माझा व्हिडिओ पण नाही आहे। तुम्हाला वाटलं असेल की व्हिडिओ का नाही आहे, तर त्याचं कारण हेच आहे। माझा ॲक्सिडेंट कसं झाला मी तुम्हाला ते असं सांगते। आम्ही दोघं म्हणजे माझे मिस्टर आणि मी जाणार होतो बड्डे पार्टीला, यांच्या फ्रेंडचाच होता बड्डे। तर आमची गाडी मोठी गाडी डिस्चार्ज झाल्यामुळे आम्ही 2 व्हीलर घेऊन गेलो। पण 2 व्हीलर गेल्यावर पुढे आम्ही द्वारका साईडला जात होतो, रस्त्यातच असा मोठा खड्डा आला। तो माझ्या मिस्टरांच्या कदाचित अंधारामुळे थोडा प्रकाशामुळे लक्षात नाही आला, त्यामुळे ते खड्ड्यातनं गेल्यामुळे मी कशी पडली मला खरंच कळालं नाही। नशीब एकच होतं, मिस्टरांना काही लागलं नाही, पण मी पडल्यावर माझं इतकं हा पूर्ण भाग इतका बदल झाला की मला उठताच येत नव्हतं। नशीब असं की मागून कोणती गाडी वगैरे आली नाही, त्यामुळे बरं झालं। 2 गुडघ्यांना पण खूप जोरात लागलं आहे माझ्या, आणि हा भाग खूप मुकामार खूप जोरात लागला आहे। आणि माझ्या इथं फ्रॅक्चर पण झालं 2 दिवस झालं। मला ते आता एक्सरे वगैरे काढले, इथं थोडं क्रॅक गेलेलं आहे आणि हा बेल्ट पण दिला आहे, त्यामुळे हा बेल्ट लावते आहे। त्यामुळे व्हिडिओ मी शेअर करू शकते नाही तुमच्यापर्यंत। ह्या पायाला पण इतकं जोरात मोठा खड्डा पडलेला असा एवढा, त्यामुळे त्याची इंजरी जास्त जोरात झाली। याला थोडं कमी आहे पण खूप जोरात लागले। आणि हे छातीला पण खूप त्रास होतो आहे, की श्वास घ्यायलाही मला आता बोलताना पण खूप त्रास होतो आहे। त्यामुळे मी 2 दिवस व्हिडिओ शेअर नाही केला तुमच्याशी। आणि जेव्हा पडले तेव्हा माझ्या मिस्टरांना नशीब काही लागलं नाही, त्यामुळे ते फोन वगैरे करू शकत होते। मग त्यांनी आमच्या शेजारचे कुणाल भाऊ आहे त्यांना फोन केला, मग त्यांची मेसेज परी आणि रुपालीताई हे एकदम धावत पळत आले। पार्थ आमच्या सोसायटीतले पार्थ खरंच त्यांनी खूप लगेच ॲक्शन घेतली, त्यामुळे ते गाडी घेऊन 4 व्हीलर घेऊन लगेच आले मला घेण्यासाठी। पण एवढं असं की मला तिथून उठता पण येत नव्हतं, अक्षरशः त्यांनी असं उचलून मला गाडीत ठेवलं आणि मग तसं ट्रीटमेंटला सुरुवात झाली माझ्या। त्यांनी दवाखान्यात नेलं सगळं। परी रुपालीताई मला खूप सांभाळत होते, दोघी पण मागे बसून, कारण माझे रक्त पण खूप वाहत होतं पायाचं। एवढ्या याच्यात पण त्यांनी माझ्या दोघी मुलींची पण काळजी घेतली, की त्यांना नको शॉक बसायला की आईला नेमकं काय झालं आहे। त्यामुळे त्यांनी सांगितलं नाही। जेव्हा मला दवाखान्यात नेलं, ट्रीटमेंट सुरू झाली, मग माझ्या दोघी मुलींनाही तिथं बोलवलं आणि मग सांगितलं की असं असं झालं आहे। पण नशीब एवढंच आहे, माझ्या जीवाचं काही झालं नाही आणि आज मी तुमच्यासमोर बोलू शकते। व्हिडिओ बनवायचं एक विशेष दुसरं कारण पण हे की रस्त्यावर खरंच खूप खड्डे असतात, आणि हे खड्डे जिथं ज्या भागात जाऊ तिथे खड्डे खरंच खूप आहे। ही मला एक विनंती आहे, जे कोणी खड्डे हे रस्त्याचं काम करतात काय करतात खरंच ते नका ठेवत जाऊ, कारण खूप नुकसान होतं फॅमिलीचं। आज मी माझा जीव वाचला म्हणून बरं झालं, पण काहींचे असे हे पण येतात उदाहरणं आहेत की त्यांच्या घरी परत मुलगा मुलगी जे असेल ती येत नाही परत या खड्ड्यामुळे ॲक्सिडेंटमुळे। तर तसं नका करू। खरंच मला समजते आता माझी पूर्ण फॅमिली डिस्टर्ब झाली, त्याच्यामुळे मलाच किती त्रास होत आहे। सगळ्या मुलींना सांभाळावं लागते किंवा माझ्या मिस्टरांचं सगळ्यांची धावपळ खूप होते, मला काहीच करता येत नाही। उठायला पण त्रास होतो आहे। हे मला आता उठून बसवलं आहे, ॲक्च्युली मुलींनीच बसवलं आहे, मागे उश्या पण लावलेले आहेत। त्यामुळे खरंच हे रस्ते जे बनवतात त्यांनी खरंच नका ठेवू, एक खड्डे तरी नका ठेवू। लवकरात लवकर काम करत जा त्या रस्त्यांचं, त्यामुळे फॅमिली खरंच डिस्टर्ब होते। ड्रेसिंग करण्यासाठी दुपारीच मी डॉक्टरकडे गेले होते, तेव्हा तर धरूनच जावं लागतंय मला। ड्रेसिंग झाल्यावर मग एक्सरे काढायला गेलो, त्याच्यातच कळलं की थोडा क्रॅक आहे। फोन करतो तो भाऊ उचलत नव्हता।
ते एक झालं असतं, कारण तो आला असतं त्या कदाचित त्याच्या गाडीत आला असतं. तशी मी तुमच्या प्रार्थनेने लवकरच बरी होणार आहे, लवकरच सगळे व्हिडिओ शेअर करणार आहे. तर असंच प्रेम कायम राहू द्या. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. मी परत तुम्हाला भेटणारच. तोपर्यंत धन्यवाद.